नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपल्याला एक फोन आलाय आणि तो फोन कशासाठी आलाय आणि आम्ही या नानोली गावामध्ये कशासाठी आलेलो आहोत, चला तर मग आपण समक्षात या सरांच्या तोंडानेच ऐकूयात. सर, तुम्ही कशासाठी आम्हाला फोन केला? एक गतिमंद मुलगा आहे मॅडम. बरं. त्याला काही समजतही नाही, काही नाही. त्याच्यामुळे आणि तो खातपीत पण नव्हता. बरं. तरी आमच्या गावातल्या लोकांनी त्याला खायला प्यायला दिलं काल. बरं. आणि आज काय अचानक तो आमच्या गावातच होता. आज अचानक निघाला तो आणि इकडं आला. आम्हाला वाटलं कुठं शेतात वगैरे गेला काय, आम्ही शोधत होतो त्याला. अच्छा. 2-3 दिवस झाले. मग तुम्हाला फोन केला, म्हणलं अशा त्याला दवाखान्यात पण न्यायची गरज आहे. बरं. तो किती दिवसांपासून आहे सर इथे? 2 दिवस झाले मॅडम इथे. आणि तुम्ही कोण आहात म्हणजे? मी गावचं पोलीस पाटील आहे मी. अच्छा, ठीक आहे. तर आता आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम या मुलाच्या मदतीसाठी इथे आलेली आहे. चला तर मग आपण त्याला काय मदत करू शकतो पाहूयात. आणून सोडलाय गावामध्ये. म्हणजे कोणी याला आणून सोडले असं गावकरी म्हणतात. असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आमच्या गावात तिथं राहत होता, खायला प्यायला पण दिलं त्याला लोकांनी, पण अचानक तिथून निघला आणि मग गायब झाला मागाशी. मंडळी, ह्या मुलाचं वय सुद्धा खूप कमी आहे आणि आता आपण त्याचा अंदाज नाही लावू शकत हा किती वर्षाचा मुलगा आहे, कारण यांचा वयाचा कधी अंदाज तसं लागत नाही. आपण पाहूया त्याला काय झालंय नक्की. अशक्तपणा आल्यामुळे तो झोपतोय. खूप अशक्तपणा आल्यामुळे झोपतोय. त्याला ताबडतोब. पण तो चालतोय का आता? चालतोय, थोडा चालतोय. मंडळी, समाजामध्ये मोजकीच बोटावर मोडण्या इतकी माणुसकी असलेली माणसं आहेत आणि त्याच्यापैकीच हे सुद्धा एक गृहस्थ आहेत ज्यांनी आपल्याला फोन करून या मुलाबद्दल माहिती दिली. आणि खरंच आज मी त्यांना खूप धन्यवाद देते, कारण या मुलाची आपण परिस्थिती बघताय मंडळी. याला ताबडतोब हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आणि 2 दिवसापासून हा मुलगा इथे पडला आहे. त्यांनी अनेक जणांना संपर्कसुद्धा केला, पण इथे कोणी पोचलेलं नाही. तर आता आपल्याला या मुलासाठी ताबडतोब आता मदत करून ॲक्शन घेणं गरजेची आहे. चला तर मग आता आपण याला शिफ्ट करूया. पहिल्यांदा आपण त्याच्याशी बोलू, तो काय बघू, तो बोलण्याच्या मनस्थितीत आहे का ते. हे बाळा, ए उठ 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 उठ. काय नाव आहे तुझं? उठ, उठून बस. मुंगी सर तुम्ही धरूला घालते. उठून बसा. उठ. घाबरू नको, आम्ही मदत करायला आलोय. उठ. जेवण वगैरे करू आपण. उठून बस बा. उठून बस. उठ. त्याला उठून बस. उठ. बस. काय नाही, झालं? जेवण वगैरे करू, पाणी पिऊ. काय झालं तुला? काय झालं तुला? नाही, घाबरू नको, घाबरू नको. घाबरू नको, आम्ही मदत करायला आलोय. घाबरू नको. काय अरे बाळा, काय झालं तुला? कुठून आलास तू? कुठून आलास? जेवण करू आपण. चल चल उठ. ये उठ. चल उठ. घाबरू नको, आम्ही मदत करायला आलोय. हेल्प करणार, मदत करायला आलेत. मदत ते काय नाही करणार. त्याला लागलंय का हो? चल चल ये. चल दुसरं घेऊ. दुसरं चल ये. पाणी गेलं का हो? बंद झालं का? चल. काय नाही, जेवायला वगैरे नेतील, पाणी पाजतील, काही नाही. चांगली लोक आहेत, घाबरायचं नाही. घाबरू नकोस. आम्हाला सांग तू कुठून आलायस, काय आलायस, नाही का?
आम्ही मदत करायला आलोय तुझी. ये चल आपण गाडीत बसूया. हा ये इकडे बस गाडीत. अच्छा आज जावं लागेल का तिकडे? अतिशय निर्जन असा हा रस्ता आहे आणि इथे काहीही आजूबाजूला नाही, वस्ती नाही, काही नाही. आणि हा मुलगा इथपर्यंत कसा पोहोचलाय खरंच फारच मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण इथले गावकरी म्हणतात की या मुलाला कोणीतरी 2 जणांनी आणून सोडलं इकडे. बरं झालं या पोलीस पाटलांनी आपल्याला फोन केला. निदान वेळेत तरी आपण काहीतरी त्या मुलासाठी करू शकू. आत्ता आपली 108ची ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि आपल्याला इथल्या पोलीस स्टेशनच्या API सरांनी मस्के सरांनी आपल्याला खूप मोठी मदत केली. त्यांनी सर्व लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी अगदी व्यवस्थित कागदपत्र आपल्याला दिलेली आहेत. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कारण तुमचं सहकार्य असतं म्हणून तुमचं सहकार्य असतं म्हणून आम्ही हे कार्य करू शकतो सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 108 ॲम्ब्युलन्सचे आता पायलट आणि डॉक्टरसुद्धा इथे आलेले आहेत. अक्षरशः यांनी सुद्धा आपल्याला इतकी मोठी मदत केली आहे मंडळी. हे स्वतः आपल्या ह्या मुलाला घेऊन आता वायसीएम हॉस्पिटलला जातील आणि वायसीएम हॉस्पिटलला आपले तिथे केअरटेकर आणि नर्स ऑलरेडी आहेत एका पेशंटसोबत. तर आपले नर्स आणि केअरटेकर ह्या मुलाला आता तिथे उतरवून घेतील आणि रात्रभर त्याच्यावरती उपचार होऊन आपण या मुलाचं पुनर्वसन कोणत्या संस्थेमध्ये करायचं याचा आपण निर्णय घेणार आहोत. परंतु सर्वात आधी त्याला औषधोपचारांसाठी आपण वायसीएम हॉस्पिटलला पाठवतोय. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद बरं का, कारण या मुलाला कोणी सोबत नसताना तुम्ही घेऊन चाललात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि असंच सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडून पुढे सुद्धा. सर मला खूप खूप थँक्स. आणि सर तुम्ही या मुलाबद्दल आम्हाला कळवलं त्यामुळे या मुलाचे आता प्राण वाचतील आणि आपल्या परीने आपण सर्वतोपरी त्याला काय सहकार्य करायचं ते करतच आहोत. केवळ तुम्ही कळवल्यामुळे आम्ही त्या मुलापर्यंत पोहोचू शकलो. तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्स. मॅडम बद्दल पण बोलायचं आहे. मॅडमने तुम्ही फोन केले मॅडम आल्या त्याच्याबद्दल बी मॅडमना खूप खूप धन्यवाद देतो, कारण की त्यांच्यामुळेच आज या मुलाचं पुनर्वसन होत आहे. मॅडमला खूप खूप आणि सरांना पण खूप खूप धन्यवाद. ते सर पण आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद की माणुसकी त्यांनी जिवंत ठेवल्याबद्दल. थँक्यू सर. हे आपलं कर्तव्य आहे, माणसानेच माणसाची मदत करायची आहे. चला तर मग आता आपण या मुलाला वायसीएम हॉस्पिटलला पाठवूयात. हे तळेगाव MIDC पोलीस स्टेशन आहे, जिथून आपण आता सर्व कागदपत्र पूर्ण करून घेतलेत त्यांच्याकडून. 108च्या ॲम्ब्युलन्सचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस एका कॉलवरती 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स आम्हाला उपलब्ध होत असते. 108 ॲम्ब्युलन्सचे डॉक्टर आणि पायलट दोघंसुद्धा नेहमी पेशंटला उचलणं ठेवणं आणि हॉस्पिटलाइज करणं याच्यासाठी सुद्धा खूप मोठी मदत करत असतात. कुठेही ते स्वतः म्हणजे असं म्हणत नाहीत की हे काम माझं नाही, पण ते माणुसकीच्या नात्याने हे नेहमी मदत करत असतात. खूप खूप थँक्स त्यांना.